श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे श्रावण महिन्यामधील तिसरा श्रावणी सोमवार आणि उद्या त्याचबरोबर आहे रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा। पौर्णिमाची जी प्रारंभ आहे तर तो पहाटे 3:05 होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही रात्री 11:55 होणार आहे। उद्या भद्राकाळ आहे आणि त्यामुळे तो भद्राकाळ 1:30 वाजता संपणार आहे, त्यामुळे दुपारी 2 नंतरचा जो दिवस आहे चांगला असणार आहे। तुम्हाला भावाला राखी बांधायची असेल उद्या तर तुम्ही ती 1:30 नंतर कधीही बांधू शकता। उद्या आहे श्रावणातील तिसरा सोमवार। उद्या आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती मुगाची व्हायची आहे। मूग हे आपण शिवामूठसाठी का वाहत असतो तर आपल्या मनामध्ये जे काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीने अखंड आपल्या घरामध्ये निवास करावा यासाठी ही श्रावणामध्ये मुगाची शिवामूठ वाहिली जात असते। मुगाची शिवामूठ वाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती डाळ चुकून सुद्धा व्हायचे नाही। अख्खे सगळं जे मूग असतात तर तेच व्हायचे, त्यामध्ये एक सुद्धा तुटलेला वगैरे मूग जाता कामा नये हे लक्षात ठेवायचं आणि त्या अनुसरूनच मुगाची शिवामूठ व्हायची। श्रावण महिन्यामध्ये जे शिवतत्व असतात पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात। 1000 पटीने जास्त असणाऱ्या या शिवतत्वामध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते अगदी आपल्या सर्वांसाठी यशस्वी असतात। बघा, उद्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत। कशासाठी? आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे, शत्रुबाधा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, ग्रहदोष हे जे काही दोष आहेत तर ते संपवण्यासाठी उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। पहिलाही सोमवार गेला, दुसराही गेला, पण तरीही जर आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करायला जमलं नसेल तर उद्याचा जो तिसरा सोमवार आहे या दिवशी तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे। तेथे तुम्ही जलाभिषेक, रुद्राभिषेक, त्याचबरोबर दुधाभिषेक करू शकता। पंचामृताने सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणजेच उद्या तुम्ही भगवान शिवशंकरांवरती अभिषेक करू शकता। बेलपत्र, भस्म, धतुरा आपल्याला अर्पण करायचे आहेत। तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जे भगवान शिवशंकर आहेत तर ते सांब सदाशिव आहेत, भोलेनाथ आहेत, तर ते आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, त्रास दूर करण्यासाठी अनन्य साधारण महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांची सेवा। त्यांची सेवा या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती, जीव, जंतू, पशु, पक्षी, भूत, प्रेत, पिशाच, त्याचबरोबर झाडे झुडपं त्यांची सेवा करत असतात। त्यांच्या सेवेने, त्यांच्या पूजनाने व्यक्तीच्या जीवनामध्ये अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होत असते। तर त्यासाठीच उद्या आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जो काही शत्रुपीडेचा त्रास आहे, शत्रुपीडा का होत असते तर एखादे काही असे लोक असतात, ह्या लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही। हे लोक कधी आपल्या जवळचे सुद्धा असतात आणि आपल्या समोर, आपल्या तोंडावरती आपल्याबद्दल खूप छान छान गोड गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल अनेक प्रकारच्या वाईट भावना असतात आणि हे आपल्याला कळतं सुद्धा, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती ते हावभाव आपल्याला समजून येत असतात। अशा लोकांची जी नजर आहे तर ते आपल्या घरातील व्यक्तींना लागते, घरामध्ये राहणाऱ्या मुलाबाळांना लागते, आपल्या स्वतःला लागते आणि हे दोष आपल्याला कसे समजतात तर घरामध्ये सतत कटकट, छोट्या छोट्या कारणांवरनं सतत कटकट, भांडण, वादविवाद, हे जे सण असतात, हे जे पवित्र तिथी असतात हे जवळ आले की यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला असं प्रखरतेने जाणवत असेल की भांडण, कटकट, वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतात। कारण का ह्या ज्या नकारात्मक शक्ती असतात या वेळेस अनेक पटीने सक्रिय होत असतात। तर त्यासाठीच आपल्याला बघा, तुम्हाला पौर्णिमेला आणि अमावस्येला माहीत आहे की गंगा स्नान करायला विशेष महत्त्व असतं, पण आपल्याला जर पौर्णिमेला आणि अमावस्येला गंगा स्नान करायला जमत नसेल आणि त्याचबरोबर उद्या आहे तिसरा सोमवार, आपल्याला गंगा स्नान करायला जमत नसेल तर उद्या आपण हा जो उपाय केला तर नक्कीच त्याचे फायदे हे आपल्याला होतील। तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर उठून भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे। स्मरण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम, नमः शिवाय, ओम नमः शिवाय यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला
हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता सकाळी तुम्ही गार किंवा गरम कोणत्याही पाण्याने अंघोळ करू शकता। आता ह्या पाण्यामध्ये ज्या वस्तू आपण टाकणार आहोत ना, ह्या वस्तूंमुळे काय होणार आहे की गरुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं असतं की आपण ज्यावेळेस अंघोळ करतो, आपले पूर्वज जे असतात ना, तर ते आपल्या अवतीभोवती असतात आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराचं नाव घेऊन अंघोळ करतो तर त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते। तर आता काय करायचं आहे बघा, सर्वात प्रथम ह्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्या। अगदी 2च वस्तू आहे, ह्या 2च वस्तू तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। सर्वात प्रथम उद्या तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्राला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे एक बेलाचं पान, आता बेलाचं पान हे उद्या तोडता येणार नाही, पण तुम्ही विकत आणू शकता। ते तुम्ही आज जरी घरामध्ये आणलं तरीही चालेल आणि तुम्हाला हे बेलाचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे। गंगा स्नानाचं पुण्य मिळावं त्यासाठी थोडंसं गंगाजल आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला हे बेलाचं पान घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे दोन्ही वस्तू ज्या आहेत ते तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला ह्या मंत्राचं पठण करून तुम्हाला अंघोळ करायची आहे। ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण करायचं किंवा तुम्ही श्रीराम जय जय राम या मंत्राचं सुद्धा पठण करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळ करत असताना मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं की मी आता हा जो उपाय करत आहे यामुळे मला चांगला फायदा झालेला आहे। माझ्या अवतीभोवतीचे जे काही त्रास आहेत, शत्रुपीडा, बाधा, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता सर्व संपून माता लक्ष्मीची माझ्यावरती आणि माझ्या घरावरती कृपा झालेली आहे, अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण अंघोळ करत असतो किंवा कोणताही उपाय असू द्या, ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस त्यावरती आपली श्रद्धा असणं, आपला विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमचे श्रद्धा, विश्वास आणि मनामध्ये एक भाव ठेवून की आता मी जे काही काम करणार आहे त्यामध्ये मला यश मिळणार आहे, भगवान शिवशंकरांची माझ्यावरती कृपा ही नक्कीच होणार आहे आणि अशा पद्धतीने मनामध्ये हा भाव ठेवून आपल्याला उपाय करायचा आहे। नक्कीच त्याचे फायदे आपल्याला होतील। काहीही असू द्या, दोष, पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता, करणीबाधा सर्व त्रासांमधून सुटका होऊन प्रत्येक ठिकाणी आपली प्रगती होईल। आपल्या मुलाबाळांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही टाका। अगदी 2च वस्तू आहेत, 2 वस्तू आपल्याला कुठेही लगेच मिळून जातील। गंगाजल जे आहे तर ते आपल्याला आजूबाजूच्या जिथे पूजेचं साहित्य असतं तिथे मिळून जाईल। ते नक्की हा उपाय करा आणि फक्त त्याबरोबर आपल्या कष्टाची सुद्धा त्याला जोड असू द्या आणि वारंवार ज्यावेळेस आपण हा उपाय करतो तेव्हाच त्याचे फायदे आपल्याला होतात। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।